2015 साली आलेला देऊळ बंद हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या सिनेमामध्ये छोट्या सणाची भूमिका साकारणारी ती बालकलाकार आता खूपच मोठी झाली आहे आणि तिला आता ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. तर देऊळ बंद सिनेमातील त्याच सणाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय. तर जेव्हा आजही देऊळ बंद सिनेमा हा टीव्हीवर लागतो तेव्हा मी आणि माझा परिवार सर्व मोबाईल फोन बाजूला ठेवून आवडीने देऊळ बंद हा सिनेमा बघत असतो. कारण हा सिनेमाच एवढा सुंदररित्या बनवण्यात आला होता. या सिनेमात गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली होती. गश्मीर महाजनीचे कुटुंब असतं, त्याला एक छोटी मुलगी सुद्धा असते आणि या सिनेमात गश्मीर महाजनीचा जो मोठा प्रोजेक्ट असतो त्याचा पासवर्ड सणामुळे हरपून जातो आणि मग हाच पासवर्ड शोधण्यासाठी गश्मीर महाजनींना स्वामी कसा मार्ग दाखवतात अशी पूर्ण स्टोरी आपल्याला या सिनेमात बघायला मिळते. तर या चित्रपटामध्ये सणाची ही भूमिका साकारली होती बालकलाकार आर्या घारे हिने. खरं तर आता ही बालकलाकार खूपच मोठी झाली आहे. आर्या घारे ही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती तिचे व्हिडिओ आणि लेटेस्ट फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता हे फोटो बघितल्यावर तुम्ही असं म्हणणार की ही देऊळ बंद सिनेमातील सणा नाहीच आहे, परंतु यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण देऊळ बंद सिनेमातील ही छोटीशी सणा आता खूपच मोठी झाली आहे. देऊळ बंद या सिनेमानंतर बंदीशाळा या सिनेमात सुद्धा आर्या घारे हिने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानंतर तिने गाथा नवनाथांची या मालिकेत सुद्धा काम केलं होतं. तर मग तुम्हाला आर्या घारेचं हे ट्रान्सफॉर्मेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि देऊळ बंद हा सिनेमा तुम्ही किती वेळा बघितलाय हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका.